ऍक्सिडेंट मध्ये माझा फोन हरवला आणि मी घरभर शोधत बसले. मीच वेडी आहे. अगं तुझ्या बोलण्याच्या नादात ना मी विसरले. बघ फोन वगैरे ठीक आहे, त्याचा एवढा काय विचार करतेय. आपण घेऊया ना नवीन. पण आधी औषधं इम्पॉर्टंट आहेत की नाही? हो. वेळेवर घ्यायला हवीत की नाही? हा. थांब मी पाणी आणतो. थांब. घे पटकन घे. आता ना तू प्लीज आराम कर हा, कारण गोळ्या खूप स्ट्रॉंग आहेत. सो तुला आरामाची गरज आहे. हो. ओके काळजी घे हा. मनी दादा निघतो आता. मॅडम निघूया. काय जरा दोघांची काळजी घे. ओके. आणि आई तू पण स्वतःची काळजी घे. वेळच्या वेळी गोळ्या औषधं घे. हे बघ काही दिवसांचा प्रश्न आहे. स्वानंदी बऱ्या झाल्या की आपण परत एकत्र असू. राजाराम खरंच थँक्यू यार, तू वेळोवेळी मदत केली आहेस. हा मनी दादा थँक्यू काय बोलताय. आम्ही आमचं कर्तव्य करतोय. बरं आणि अर्जुन रडायला वगैरे लागला ना तर आई आहेस, पण तू आमचा फोटो दाखव ना त्याला. आम्हाला विसरता कामा नाही. तो हो नक्की. तू आमची काळजी नको करू. तू स्वानंदीकडे लक्ष ठेव, तिला सांभाळ. निघूया. हो मॅडम बॅग द्या. इथे मॅडम. स्वानंदी मला वाचवा. स्वानंदी मला वाचवा. स्वानंदी मला वाचवा. स्वानंदी मला वाचवा. स्वानंदी. आणि राजाराम तुला काय वाटलं तर लगेच फोन कर. ओके. स्वानंदी. 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 स्वानंदी डोळे उघडा. स्वानंदी. मणी तिला पटकन उचल आणि आतमध्ये घेऊन जा. नाही आई तुम्ही निघा लवकर. नाही असं कसं. राजाराम डॉक्टरला फोन लाव. आई स्वानंदी जर आपल्याला बघून बेशुद्ध पडल्या असतील ना तर शुद्ध आल्यानंतर तुम्ही आणि अर्जुन सोबत दिसायला नको. तुम्ही जा लवकर जा. नाही म्हणे असं कसं जाऊ शकत. प्लीज ऐक माझं, जा लवकर. मी हँडल करतो इथलं. प्लीज चल. स्वानंदी. स्वानंदी. हे काय म्हणे, हे स्वानंदीला काय झालंय? आता मला काही विचारू नका. माझ्या मागे यायचं नाही. अरे पण
हॅलो. हॅलो डॉक्टर, मणी बोलतोय. स्वानंदीला अचानक चक्कर आली आणि त्या पडल्या. तुम्ही प्लीज याल का एकदा घरी? म्हणजे त्या चक्करून पडल्या म्हणजे त्यांना काही मार वगैरे लागला का? नाही नाही, म्हणजे माझ्या समोरच पडल्या, लागलं वगैरे नाहीये त्यांना काही. बरं मला सांगा, त्यांना चक्कर आली तेव्हा त्या अंग झटकत होते का, किंवा चक्कर यायच्या आधी त्या काही व्हायलंट वगैरे झालेल्या का? नाही नाही, असं काही झालं नाही. बरं मग एक सांगा, चक्कर यायच्या आधी त्यांना डोक्यात कळ येते असं काही त्यांनी तक्रार केलेली का? नाही नाही, तसंही काही नाही. बरं ठीक आहे, त्यांचं ब्रिदिंग आता नॉर्मल आहे का? हो, म्हणजे ब्रिदिंग अगदी नॉर्मल आहे. म्हणजे आता झोपले त्या. मग काळजी करण्याचं काहीच कारण नाहीये. डॉक्टर, काळजी करण्याचं कारण नाही असं कसं म्हणू शकता तुम्ही? चक्कर आली त्यांना. अहो म्हणी, स्वानंदीची जी औषधं आहेत ना ती स्ट्रॉंग आहेत. त्याचा साईड इफेक्ट म्हणून चक्कर येऊ शकते. डोंट वरी अबाउट. काही काळजी करू नका, त्या नॉर्मल आहेत, त्यानंतर शुद्धीवर येतील. ठीक आहे, पण प्लीज तुम्ही याल का एकदा? अहो म्हणी, मला यायला काहीच हरकत नाहीये. माझ्यावर विश्वास ठेवा, मी यायची खरोखर काही गरज नाहीये. त्यांना आराम करू द्या. ती त्या गोळ्यांची रिएक्शन आहे. उद्या ते जागा आला ना की मला फोन करा, मी थोडा डोस माइल्ड लिहून देतो. आणि एक लक्षात ठेवा, त्यांना रात्री एकटं ठेवू नका. त्यांच्या कोणीतरी सोबत राहा. त्या जेव्हा जाग्या होतील तेव्हा कोणीतरी असेल तर बरं होईल. नाही नाही, मी त्यांना जाग येईपर्यंत मी आहे इथे. ठीक आहे, गुड नाईट. इथे का आलीस? मी बोललो होतो ना वरती कोणीही यायचं नाही म्हणून. म्हणी अरे असं काय करतोयस? तिला बरं वाटत नाही, चक्कर आली आहे तिला. अरे ती एवढ्या वेळ बरोबर होती, झोपली होती छान. अचानक काय झालं तिला? तुला माहित असेल ना? म्हणी काय येतो तुमचा या सगळ्या मागे? माझ्या अपरोक्ष तुम्हाला स्वानंदीचा जीव घ्यायचा आहे? म्हणी, काय बोलतोयस तू? तुला तरी कळतंय का? स्वानंदीच्या मदतीसाठी तूच आमच्याकडे आला होतास ना. तूच म्हणालास की तिच्या ह्या मनस्थितीमध्ये तुम्ही मदत करा म्हणून आम्ही सगळे मदत करतोय. बरं, आणि तिला इथे आणण्यामागचा माझा हेतू एवढाच होता की गेल्या 2 वर्षातले कुठलेही रेफरन्स तिला ऐकू येणार नाहीत, ह्याची खबरदारी आम्ही सगळे घेऊ शकतो. पण हॉस्टेलमध्ये काय होईल? काही मिनिटातच तिला सत्य कळेल. नाही मान्य आहे, पण तुम्ही दुर्लक्ष करताय ना. दुर्लक्ष केलं म्हणून चक्कर आली ना त्यांना. त्यांना आता रात्रीची गोळ्या औषधं कोणी दिली? कोणी दिली गोळ्या औषधं? मी दिली होती. काय झालं? कुठली औषधं दिली तनिषा तू?